हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आत आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 23 जुलै 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे. सकाळी 7:04 दशमी तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे. मध्यरात्री 1:43 अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शुभ योग आहे. रात्री 7:20 शुक्ल योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो कौलव करण आहे. सकाळी 7:04 तैतिल करणाला सुरुवात होईल आणि रात्री 8:06 गरज करणाला सुरुवात होईल. मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि गुरु कर्क राशीत असतील, चंद्र तुळ राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. केवळ या कारणासाठी आहे. मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे सूर्योदय सकाळी 6:14 येतं. सूर्यास्त सायंकाळी 7:17 असणार आहे. मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. सध्या अस्तंगत ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा 17 जुलै पासून अस्तंगत होत चाललेला आहे. तसेच बुध ग्रह हा अस्तंगतामधून उदय पावत चाललेला आहे 20 तारखेपासून. तर हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिष आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो गोचरीने. मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो हरोम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम प्रति जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभावती षष्ठी संवत्सरामध्ये पराभ नवम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मास शुक्ल पक्ष बृहस्पती वासरे विशाखा नक्षत्र शुभ योग कौलव करणे नवमी शुभ तिथी वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मम पात दुरितक्षराशी पार्वती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:04 व त्यानंतर रात्री 7:20 असणार आहे. मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 24, 26, 29, 30, 31 ऑगस्ट दिनांक 3, 4, 5, 8 आणि 9. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक 24, 26, 29, 30. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 31 ऑगस्ट दिनांक 1, 3, 5. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 30, 31 ऑगस्ट दिनांक 5 आणि 9. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 24, 26, 29, 30, 31 ऑगस्ट दिनांक 3, 5 आणि 9. मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही. मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा
पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो मध्यरात्री 1:43 आहे, त्याआधी नाही. दिनविशेषमध्ये दशमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून गेले असतील आपल्याला परलोकामध्ये, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर सकाळी 7:04 हजर आहे, त्याआधी नाही. जर नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड आपल्याला सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो. राहू काळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण या 1.5 तासाच्या काळात शक्यतो रेग्युलर जी कामे तीच करावी. विशेष किंवा महत्वाची कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील आपल्या कामांमध्ये. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवार शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महादेव.